इंटरजेक्शन अँड यूज ऑफ इंटरजेक्शन्स. केवल प्रयोगी अव्यय व केवल प्रयोगी अव्ययांचे वाक्यामध्ये उपयोग. प्रथम पाहूया इंटरजेक्शन म्हणजे काय. An interjection is a word which express sudden feelings or emotions. अचानकपणे उत्कट भावना व्यक्त करणारा शब्द म्हणजे केवल प्रयोगी अव्यय होय. इंटरजेक्शनची काही उदाहरणे पाहूया. आहा, हाय, ओ, वाव, व्हॉट, हेल, बाय, अलाश, हुश, हेलो, ब्रॅवो, इप्पी, ग्रेट, आउच, हुर्रा, वेल डन ही काही इंटरजेक्शन्स आहेत. यूज ऑफ इंटरजेक्शन्स इन सेंटेन्सेस. इंटरजेक्शन्सचा वाक्यामध्ये उपयोग करूया. पहिले इंटरजेक्शन आहे आहा. हे इंटरजेक्शन आनंद व्यक्त करण्यासाठी वापरले जाते. याचा वाक्यात उपयोग करूया. आहा, इट इज अ व्हेरी ब्युटिफुल सीन. दुसरे इंटरजेक्शन आहे अलास. हे इंटरजेक्शन दुःख व्यक्त करण्यासाठी वापरले जाते. याचा वाक्यामध्ये उपयोग करूया. अलास, ही इज नो मोर. आउच. हे इंटरजेक्शन वेदना दर्शविण्यासाठी वापरले जाते. याचा वाक्यामध्ये उपयोग करूया. आउच, यू हिट माय क्रेझी बोन. हुश. हे इंटरजेक्शन शांतता राखण्यासाठी किंवा सावध करण्यासाठी वापरले जाते. या इंटरजेक्शनचा वाक्यामध्ये उपयोग करूया. हुश, डोंट मेक नॉईस. पुढील इंटरजेक्शन आहे ओ. हे इंटरजेक्शन दुःख दाखवण्यासाठी वापरले जाते. याचा वाक्यामध्ये उपयोग करूया. ओ, ही फेल्ड. पुढील इंटरजेक्शन आहे ग्रेट. हे इंटरजेक्शन स्तुती करण्यासाठी वापरले जाते. याचा वाक्यामध्ये उपयोग करूया. ग्रेट, यू हेल्प द पुअर. हेलो. हे इंटरजेक्शन हाक मारण्यासाठी वापरले जाते. याचा वाक्यामध्ये उपयोग करूया. हेलो, हाऊ आर यू. पुढील इंटरजेक्शन आहे हाऊ सॅड. हे इंटरजेक्शन दुःख दर्शविण्यासाठी वापरले जाते. याचा वाक्यामध्ये उपयोग करूया. हाऊ सॅड, ही हॅज नो वन टू लुक आफ्टर. पुढील इंटरजेक्शन आहे वाव. हे इंटरजेक्शन आश्चर्य व्यक्त करण्यासाठी वापरले जाते. याचा वाक्यामध्ये उपयोग करूया. वाव, दॅट्स अ रिअली ग्रेट न्यूज. पुढील इंटरजेक्शन आहे उप्स. याचा स्वतःकडून चूक झाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी उपयोग केला जातो. याचा वाक्यामध्ये उपयोग करूया. उप्स, आय ड्रॉप्ड इट अगेन. ब्रॅवो. हे इंटरजेक्शन प्रशंसा करण्यासाठी वापरले जाते. याचा वाक्यामध्ये उपयोग करूया. ब्रॅवो, यू कॉट द थीफ. पुढील इंटरजेक्शन आहे हुर्रा. हे इंटरजेक्शन आनंद व्यक्त करण्यासाठी वापरले जाते. याचा वाक्यामध्ये उपयोग करूया. हुर्रा, वी हॅव ओन द मॅच. पुढील इंटरजेक्शन आहे हे. हे इंटरजेक्शन हाक मारण्यासाठी वापरले जाते. याचा वाक्यामध्ये उपयोग करूया. हे, आर यू गोइंग दॅट साइड. यानंतर पुढील इंटरजेक्शन आहे लुक. म्हणजे एखादी गोष्ट दाखवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. याचा वाक्यामध्ये उपयोग करूया. लुक, देअर इज अ स्नेक. यानंतर पुढील इंटरजेक्शन आहे अर. एखादी गोष्ट पक्की माहिती नसल्यास याचा वापर केला जातो. न्यू दिल्ली इज कॅपिटल ऑफ अर इंडिया. यानंतर पुढील इंटरजेक्शन आहे ओ नो. स्वतःची चूक झाल्यानंतर भावना व्यक्त करण्यासाठी हे इंटरजेक्शन वापरले जाते.
याचा वाक्यामध्ये उपयोग करूया. ओ नो, डिड आय लिव्ह माय कीज इन द कार? यानंतरचे इंटरजेक्शन आहे इप्पी. आनंद किंवा उत्साह दर्शवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. याचा वाक्यामध्ये उपयोग करूया. इप्पी, वी आर गोइंग टू बीच. पुढील इंटरजेक्शन आहे याचा उपयोग एखाद्या गोष्टीची खात्री नसेल तर केला जातो. याचा वाक्यामध्ये उपयोग करूया. आय एम नॉट शुअर अबाउट दॅट. यानंतर पुढील इंटरजेक्शन आहे वेल डन. याचा उपयोग शाबासकी देण्यासाठी केला जातो. याचा वाक्यामध्ये उपयोग करूया. वेल डन, यू हॅव डन अ गुड जॉब. यानंतर पुढील इंटरजेक्शन आहे कॉंग्रॅट्स. अभिनंदन करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. याचा वाक्यामध्ये उपयोग करूया. कॉंग्रॅट्स, यू फायनली गॉट युअर मास्टर्स डिग्री.